छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय शिवाजी. महादेव महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की पाऊस भरपूर आहे. हे आमचे दिनेश रणपिसे, हे संजय पवार बुवा. हा येताना सर्वांनी इथे टोल पाडूनच वरती जायचं आहे. कारण बरोबर. हा हे आहे तो आमच्या कुंभे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे बाहेरचे पर्यटक त्यांना फक्त 30 रुपये फक्त ते इथे टोल आकारण्याचे. प्रत्येकाने येताना टोल पाडूनच वरती जायचं आहे. वा वा वा. धन्यवाद.
कुंभी धबधबा आहे आणि अतिशय डेंजर स्पॉट आहे सगळ्यांनी या ठिकाणी येताना प्रत्येकानं आपापली काळजी घ्यायची आणि निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आहे. कारण असा निसर्ग तुम्हाला शक्यतो कुठे पाहायला मिळणार नाही. कारण हा सर्व निसर्ग रायगडामध्ये निर्माण झालेला आहे आणि हा धबधबा बघितल्यानंतर असं वाटतं की आपलं कोकण हे स्वर्गच आहे. आणि खरोखरच जणू आपण कोकण स्वर्ग आहे. माझ्या गोष्टीला पेडणेकर बुवा आहेत, संतोष तुकाळ युट्यूबर आहेत, तर आमची सर्व पूर्ण टीम आहे. ही गावदेवी प्रसाद भजन मंडळाची या ठिकाणी आलेली सगळे निसर्गाचा आस्वाद घेत आहेत. पण प्रत्येकाने आपापली काळजी घ्यायची आहे. आणि आता आम्ही या ठिकाणी बोगद्याच्या एंट्रन्सला जाऊन फोटो वगैरे काढणार आहेत. इधर भी दिखा बुआ इकडे जाऊन बसतो नको. वर लावा ना, मला वर सांगितलं जायचं. शॉट काढला का धबधब्याचा? घे घे. गावदेवी प्रसादी भजन मंडळ डोंबिवली पिकनिकसाठी आलेले आहेत रायगडला. कुंभे धबधबा मांजूर्णे गाव. हे बघा नाश्ता करताय सगळेजण. बघा चिकन रसा आणि काय रे पाव आहेत. हे पाव बिव घ्यावा रे, पाव बिव काय ते खावा. ब्रेड बीड परत काय मागू नको. कमी पडला तर सांगा. हा पर्यटक येत आहेत लांबून लांबून पर्यटक येत आहेत. सचिन बुवा पाटील राहा, सत्यवान बुवा साईडला व्हा. सचिन बुवांना विनंती आहे की त्यांनी एक अभंग म्हणावा. ए चिकन बिकन काय घ्या पटापट. पर्यटक येत आहेत. पर्यटक येण्याची टाइम झालेला आहे आता. पर्यटक येत आहेत धबधबा पाहण्यासाठी. तुम्हाला आम्ही धबधबा पण दाखवतोय. अरे माझा गॉगल काय गेलो. हा कोणाचा आहे? हा माझा. हे संकष्टी कोणची हा काय. हाय करा हाय करा हाय करा सगळ्यांनी हाय करा. हा हाय करा हाय करा. मग तुमका मी बाय करणार जाताना. यांनी बंदूकच आणलेली आहे.
हा सत्यवान सुतार नाही आपले कोण सत्यवान शिंदे बुवा डॅशिंग बुवा पहाडी आवाजाचे बादशाह रेल्वे मधील रेल्वे भजन मधली पहाडी आवाजाचे बादशाह सत्यवान शिंदे बुवा. हा पेंडेकर बुवा खावा खावा पेंडेकर बुवा खावा दाबून काय दोन बिर्याणी डबल अंडा पाव. हा दीपक भाऊ दाखवतो त्यांनी काय वेगळा झाला त्यांनी काय बंदूक आणली नाही कसली बघूया. हो काय बंदूक आणलास की काय करतास काय बघतोस ते तो कॅमेरो ड्रोन कॅमेरा आमच्याकडे एकच कॅमेरा त्यांच्याकडे ड्रोन कॅमेरा घ्यावा रे पटापट पाऊस गेलो आता उसं खाऊन घ्या पटापट. फुल एन्जॉयमेंट चालू आहे पोरांची मध्ये मध्ये पाऊस पडता वाईट येता जाता हे आमचे आहेत पेडणेकर बुवा. मस्त निसर्गरम्य असं वातावरण आहे. आपले हे निसर्गरम्य हे टी शर्ट कोणाच आहे ते आपल्यापैकी निसर्गरम्य असं वातावरण आहे मस्त की हा बोला तुम्ही दाखवतो तुम्ही का हा बोला हा हे आमचे पंजारे बुवा आहेत. आता कोकणातला एक असा स्थळ आहे खामगाव तालुक्यात हा. म्हणजे काय लग्नाचं स्थळ आहे पर्यटन स्थळ आहे पर्यटन स्थळ सांगा ना. ते जरा आता रेंज मध्ये आलेले आहेत त्यामुळे जरा समजून घ्या तुम्ही. आता कोकणाला एक असा दुर्मिळ असा दुर्मिळ गाव आहे असा शोधून खामगाव काढलेला तालुक्यातला की आम्ही कित्येक वर्षांनी शोधून काढलेलं आहे. हा. अतिशय त्या सुंदर मंडळाचे कुंभे. सभासद दिनेश रणदिसे यांच्या गावाला कुंभेगाव म्हणजे आम्ही 17-18 वर्षानंतर असा एक गाव शोधून काढलं आहे. आणि खरोखर असं एक गाव असं तुम्ही दरवर्षी पिकनिकला कुठे कुठे जाता बुवा? त्या गावात निसर्गाने काय ते निर्माण केली इथं की असं कधीच मिळणार नाही जेवण की असा अनुभव घ्यायला आम्ही आज इथं आलेलो आहे. आणि असा अनुभव तुम्ही सगळ्यांनी घ्या हा संदेश तुम्हाला आम्ही इथपर्यंत पोहोचवतो. आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करायचं कोण सांगणार. आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. आणखीन असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील भजनाचे म्हणा असे पर्यटन स्थळ म्हणा पिकनिक स्पॉट निसर्गरम्य कोकणातील जी पर्यटन स्थळ आहे देवस्थान आहे ती तुम्हाला बघायला मिळतील या माध्यमातून. अतिशय सुंदर स्पॉट आहे हा. म्हणजे फॅमिलीला घेऊन येण्यासारखं आहे. जास्त रिस्क पण नाही आहे या ठिकाणी. व्यवस्थित तुम्ही फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. स्वतःचं जेवण आणू शकता इथे जेवू शकता. हे बघा आमचे मंडळी सगळे जेवतात या ठिकाणी नाश्ता करताय नाश्ता करू शकता. लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आलेली आहेत. धबधबा लहान मुलं आली आहेत. हा बघा फॉरेनवरनंच पोरगो गेलेलो आहे बघा. महिला वर्ग आहेत म्हणजे फॅमिली सहित या ठिकाणी येऊन तुम्ही या निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता. अतिशय सुंदर आणि रिस्क नाही आहे. फक्त जरा त्या साईडला तुम्ही जास्त खोलमध्ये जायचं नाही कोणी या ठिकाणी आस्वाद घ्यायचा. होय 65 वर हा धबधबा कधीपासून चालू झालाय. पर्यटक रोज येतात. रोज येतात. मुंबईची रेडी आले की मग हे येतात. हा मुंबईची रेडी आले की मग हे रेडी घेऊन मग तुम्ही आता इकडे कशासाठी आलेत. तुमचं कोण बघायला अच्छा मजा बघायला आले. ओके ओके मला वाटलं की ढोरं बिरं घेऊन येतात. आपली माती आपली माणसं. हा आपली माती तुमची या गावातलेच आहेत ना. या गावातलेच आहेत ना. हा कुंभेवाडी मधले. ओके धन्यवाद. तर गावात गुरु वगैरे काका तुमचं नाव. नाव नाव पांडुरंग. सर सगळं संपूर्ण सांगा. पूर्ण नाव काय. पांडुरंग भिवाजी तेलंगे. तेलंगे. ओके किती वर्ष आहे तुमचं वय आता. माझं 90. 90. शेती बिती करता की नाही. अभिनंदन तुमचं. शेती करता की नाही. नाही बंद केली बंद केली. का मोदीन द्यायला लागलं म्हणून. होईत नाही. होईत नाही. पाऊस पडत नाही. पाऊस पडतो पण आपल्याला होईत नाही. अच्छा वय झालंय. सपोर्ट नाही पोराबाला आता मुलं बाळा तुमची सगळी मुंबईला स्थिती झाली वाटतं. हा. येतात की नाही कधी. येतात. मग शेती किती आहे तुमची. शेती आहे मग भरपूर आहे. हा पण सोडून दिली. आता काय करत नाही. काय करायचं घरी बसायचं. मग आज तुम्ही असेच फिरायला आलेत का इकडे. आज आम्ही युट्यूब येऊ इथं. युट्यूबर आहात. हा अरे वा 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 चांगली गोष्ट आहे. कुठलं चॅनल आहे तुमचं. हा तुमचं चॅनल कुठलं आहे. तुमचं चॅनल अरे ड्युटीवरती आहे. ड्युटीवर आहे. ग्रामपंचायत ड्युटी. हा तुमची ग्रामपंचायत ड्युटी लावली आहे का. अच्छा अच्छा लक्ष ठेवायला पर्यटकांवर. धन्यवाद मंडळ आभारी आहे. हा बरोबर. हा बरोबर
रोज रात्री हॉस्पिस बरोबर सांगा इकडे जायचं नाही बरोबर. खोल आहे ओके त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही सांगितलं काम आम्ही बरोबर आहे, बरोबर ते आहे. पंचायतीला म्हणजे ग्रामपंचायती तुम्हाला नेमलेलं आहे इथे. मग दररोजची ड्युटी एक असते समाजसेवेचं काम आहे ते. मग रोज असता तुम्ही रोज एक माणूस रोज फेरी मारता एक माणूस अच्छा अच्छा रोज वेगवेगळा मारता मग दिवसभर असता दिवसभर संध्याकाळपर्यंत तर त्यातून जर तो माणूस गेला हा. तर आपल्याला फायदा त्याला सांगता हा तुम्ही सांगायचं काम करणार आहे बरोबर गावाचं जाऊन वगैरे बरोबर आहे ओके हे आम्ही खेकडे पकडलेले आहेत चिंबुऱ्या आमच्या अर्णव खामकरने चिंबुऱ्या पकडून आणल्या आहेत हे बघा छोट्या मोठ्या आहेत हा आता दाखवा वर पिशवी कर हा गुड 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 रोज करू आता पावसाचं प्रमाण वाढलं आहे आणि आता पाणी पण वाढत चाललं आहे त्यामुळे आता आम्ही माघारी फिरत आहोत थांब ना हां तू आहेस त्या पावसाचं प्रमाण वाढलं दाखवतो जरा काढून जरा सगळीकडे हे आमचे समीर बुवा आहेत हे चावी ठेव रे गाडीच्या आतमध्ये हो चला हो बुवा पाण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे आता आम्ही मागे फिरतो थांब रे काय दिसता की नाही दिसत आहे काहीच नाही दिसत आहे मला वाटतं 1000 फूट खोल असेल ना जास्त काहीच नाही दिसत आहे काहीच नाही काहीच नाही काही दिसत नाही असं युट्यूबला टाक. काहीच दिसत नाही थोडा वेळ बघत राहिलात ना की आता बघा आता हा आता दिसतंय 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 टायटल मध्ये मोबाईल मध्ये नाही दिसत आहे डोळ्याने बघते मग तिकडं गाईज आम्ही इथे धबाधबाला चाललोय धबाधबाला चांगलाय हे असे दोन माणसं बोल कार्तिक बोल हे आमचे परम मित्र संतोष सुकाळी यांना आम्ही आता दिव्यावरून पकडून आणले पकडून आणले तर गाईज आपण इथे आता धबधब्यावर आलेलो आहोत आणि हे बघा हे परम मित्र संतोष सुकाळी यांना आम्ही दिव्यावरून पकडून आणले ते पण आमचे युट्यूबर आहेत एकदम प्रसिद्ध कोकणातले प्रसिद्ध युट्यूबर यांना तुम्ही फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा लोकांपर्यंत आणि आम्ही आता आलोय मांजुर्णे गावात आणि हा गाईज हा धबाधबा आहे ते दाखव कपड्याची आणि तो गाईज धबाधबा आहे हा धबधबा आहे आणि हा बडा वस्तू हा धबधबा आहे आणि इथे तर खूप धबाधबा आहे हा इथे खूप धबाधबा आहे आणि धबधबा सुद्धा आहे या प्रकारे आपण धबाधबात पोचलेलो आहोत धबधब्याच्या खाली असं काहीतरी चालू आहे ते काय चालू आहे पाण्यात भिजलं चालू आहे हो पेडणेकर बुवा बघू